लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीची वेध लागली आणि त्या परीने पक्ष वेगळे पक्ष आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. आता चिपळूणमध्ये नेमकं चाललंय काय ह्याकडे आपण बोलतोय, कारण आपण चिपळूणचे उभाटा गटाचे प्रमुख विनोद झगडेंशी आज बातचीत करणार आहोत. नेमकी कशी तयारी सुरू आहे, काय सांगाल एकंदरीत? नमस्कार. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. निवडणुकी तयारी जर आपण म्हणाल तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला दुर्दैवाने पराभव स्वीकारावा लागला. परंतु जरी आम्ही पराभव स्वीकारला असला तरी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये 19,000च्या पेक्षा अधिकची मताधिक्य या मतदारसंघामध्ये आम्ही घेतलं. आणि नक्कीच ह्या सगळ्या माध्यमातून महाविकास आघाडीचं चाललेलं काम, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने येत्या गेले वर्षभर आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय त्याचं फलित म्हणून या ठिकाणी आम्हाला हे यश मिळालेलं आहे. आणि हे होत असताना आपण आजपर्यंत पाहिलं की आजपर्यंत चिपळूण तालुक्यामध्ये आपण अनेक राजकीय उलथापालथी पाहिलेल्या आहेत. या सर्व उलथापालथीमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की किती उलथापालथी झाल्या, राजकारणामध्ये किती बदल झाले, किती नेते पक्ष सोडून गेले, तरी पक्षातला शिवसैनिक आणि पक्षातला जो मूळ कार्यकर्ता आहे तो ठाम राहतो. आणि तो कार्यकर्ता आज देखील ठाम आहे. आणि त्या कार्यकर्त्याचं आज देखील पूर्ण म्हणणं आहे की हा जो चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघात पुन्हा एकदा डोलानं भगवा झेंडा फडकायला हवा. कारण की खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं चिपळूणवर असणारं प्रेम आणि चिपळूणशी असणारं शिवसेनेचं वेगळं नातं हे अबाधित राहणं गरजेचं आहे. आणि त्याकरता पुन्हा एकदा शिवसैनिक या मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झालेला आहे. पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. काय पुढचं गणित असेल? कधी आपण बघितलं लोकसभेला तुम्हाला हार पत्करावा लागलेला आहे, विधानसभेला सामोरं जाताना कसं पाहताय? नाही, लोकसभेला आम्ही हार पत्करायला जी गणित आपण जर पाहिली असेल तर पूर्ण कारण काय नेमकी हार का पत्कर? मगाशी तुम्ही उल्लेख केला विनोदजी की बा नेमकी हार का, कारण काय नेमकं काय, कुठे आपण कमी पडलो का, आपल्या डोक्यामध्ये हवा गेली होती का, असं काय करत? नाही, मी सर तालुक्याचा नेता आहे. मी तुम्हाला काय विश्लेषण पूर्ण लोकसभा मतदारसंघाचं नाही करू शकत. परंतु ज्या विधानसभा क्षेत्र आहे किंवा मी तालुका प्रमुख असणार जे माझं कार्यक्षेत्र आहे, या कार्यक्षेत्रामध्ये आम्हाला नक्कीच अपेक्षित यश असं मिळालेलं आहे. पराभवाच्या कारणामध्ये सिंधुदुर्गामध्ये आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं पिछाडीवर गेलो. ज्या पद्धतीनं आम्हाला अपेक्षित होतं की आम्ही सिंधुदुर्गामध्ये अगदी फार पुढे नाही राहिलो तरी आम्हाला एवढ्या मोठ्या पद्धतीने आम्ही मागे राहणार नाही. परंतु आमच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन आम्ही सिंधुदुर्गामध्ये खूप मोठ्या फरकाने मागे पडलो आणि त्या फरकामुळे आम्हाला या ठिकाणी पराजयाला सामोरं जावं लागलं. आता विधानसभेकडे पाहताय तुम्ही, स्वतः असं म्हणताय की स्वतंत्रपणे निवडणूक म्हणजे विधानसभेला उमेदवार उभा करण्याची तुमची तयारी सुरू झाली काय? नक्कीच, कारण की हा मतदारसंघ जर पाहिला तर संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये अनेक दिग्गज नेते शिवसेनेचे काम करणारी मंडळी आहेत आणि त्यांना चांगला अनेक निवडणुकींचा अनुभव आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही उमेदवार देऊ शकतो आणि ही निवडणूक जिंकू शकतो. कारण की आज देखील ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये शिवसेनेचं नेटवर्क हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज देखील शिवसेनेचा कार्यकर्ता त्याच उमेदीने आणि त्याच निष्ठेनं चिकाटीनं काम करतोय, लोकांमध्ये जातोय, लोकांची सुखदुःख असतील. सध्या आमच्याकडे कोणती सत्ता नाही त्यामुळे विकास कामं आमच्याकडे नसतील, परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेची ओळख आहे त्या पद्धतीने शिवसैनिक काम करतोय आणि लोकांमध्ये आहे. त्याचीच परिणती जर तुम्ही पाहिली तर परवा लोकसभेमध्ये देखील आमच्या विरोधात स्थानिक आमदार असतील, स्थानिक आपले जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत किंवा माजी आमदार असतील किंवा बीजेपीची खूप मोठ्या ताकद असताना देखील आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही या ठिकाणी मताधिक्य नक्की मिळवलेलं आहे. तुम्ही आता बोललात की स्थानिक आमदार आहात, एकंदर आपण तर महाविकास आघाडीमध्ये निवडणूक एकत्र लढवणार आहात आणि कुठेतरी राष्ट्रवादी गटाकडून प्रशांत यादवची उमेदवारी जाहीर केलेली आहे. असं असताना सुद्धा तुम्ही स्वतंत्रपणे मागणी करता, नेमकं का? नाही, प्रशांत यादव इच्छुक आहेत, ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक आहेत. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या पक्षाने त्यांना काय निर्देश देत आम्हाला माहीत नाही. शेवटी शिवसेना पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय येईल तो प्रशांत यादवांना पण बंधनकारक असेल आणि आम्हालाही बंधनकारक असेल. त्यामुळे ही गोष्ट ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, कारण की अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून वरच्या स्तरावर त्या पद्धतीच्या वाटाघाटी होतील किंवा त्या पद्धतीने ठरेल. परंतु आज आम्ही या ठिकाणी नक्कीच आमचा दावा शिवसेनेचा आमच्या विधानसभा क्षेत्रावर आहे, कारण की गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ आमच्याकडे राहिलेला आहे. मधली अपवादात 2 वेळा, एकदा रमेशभाई कदमांच्या माध्यमातून असेल किंवा शेखरसांच्या माध्यमातून 2दा हा मतदारसंघ जर आमच्याकडे गेला असला
तरी जवळजवळ 4 ते 5 टर्म आमच्याकडे हा राहिलेला मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे, त्यामुळं आमचा दावा ह्या मतदारसंघावर नक्की राहणार आहे. यांचा दावा मतदारसंघावरती राहणार आहे, पण एकंदरीत आपण पाहिलं तर चिपळूण संमिश्र मतदारसंघामध्ये मातब्बर असे तुमच्याकडे नेते आहेत, मग कुणासाठी तुम्ही मागणी करताय? नाही, मातब्बर नेते तिकीट कोणाला द्यायचं हे भास्कर जाधव सर्व स्पष्टपणे सांगा. सर्व जे अधिकार आहेत हे मातोश्रीवर उद्धवजींना आहेत किंवा पक्षप्रमुखांना आहेत, शिवसेनेचे नेते त्यांना आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे की कोणाच्याही रूपाने असू दे, ज्यांना पक्ष निवडणुकीचं तिकीट डिक्लेअर करेल त्यासाठी आम्ही सर्वजण निष्ठेनं चिकाटीने काम करू आणि लोकसभेपेक्षा देखील अधिक जोमानं आम्ही नक्की काम करून या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आमदार भास्कर जाधवांचं नाव पुढे येते, कारण का आपण पाहिलं तर अनेकदा लोकसभेच्या प्रचारामध्ये ते बोलताना दिसून आले होते. कुठे नाव पुढे येते, काय सांगायला? भास्कर शेठ जाधव हे आमचे नेते आहेत आणि जर ते जर उमेदवारीसाठी इच्छुक असतील आणि संघटना जेव्हा त्यांचं उमेदवारी डिक्लेअर करते नक्कीच काम करतील, कारण की भास्कररावांचं ह्या मतदारसंघाशी गेले अनेक वर्षाची असणारी वेगळी नाल आहे. भास्कर शेठच्या विषयी वेगळा रिस्पेक्ट आणि वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे कार्यकर्ता जोडण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. त्यामुळे त्यांना जरी शेठना उमेदवारी मिळाली तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने खूप ताकदीनं इथला कार्यकर्ता काम करेल. आतापर्यंत आता पहिल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रमुख सचिन कदमांना या पदावरून हटवण्यात आले, काय सांगेल? जिल्हा प्रमुखांना हटवण्यात आलं ह्या गोष्टी ही गोष्ट मी तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय, परंतु माझ्या माहितीप्रमाणे खूप आधीच जिल्हा प्रमुख सचिनभाई कदमांनी राजीनामा दिला होता आणि त्यांनी वारंवार पक्षाला सांगत होते की बा माझ्या कामामुळे मला मी पाहिलेला वेळ संघटनेसाठी देऊ शकत नाही, तर मी बरेच 11 ते 12 वर्ष या पदावर काम करते, तर मला ह्या पदातून जबाबदारीतून मुक्त करावं, मी पक्षाची अन्य जबाबदारी घेऊन काम करेन आणि त्या पद्धतीने तसं त्यांनी राजीनामा दिलेला होता यापूर्वी. उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदेसह नाराज दिसतात, एकंदरीत त्यांच्यासुद्धा कुठेतरी राजीनाम्याची बातमी समोर येते, काय सांगा? नाही, प्रतापरावांची नाराजीची बातमी येते ही मी मीडियाच्या माध्यमातून किंवा आता सोशल मीडिया माध्यमातून पाहिली, परंतु आज देखील प्रतापराव त्याच पद्धतीने शिवसेनेचं काम करत आहेत. आज देखील आम्ही तालुक्यात काम करत असताना कोणता एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा कोणताही पक्षाच्या कामाच्या विषयी नियोजन असू दे, त्याकरता मी प्रतापरावांना नक्कीच आमचा संपर्क असतो आणि प्रतापराव आम्हाला नेहमीच वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. तशा पद्धतीने कधीही प्रतापराव आमच्या पक्षाच्या प्रमुख मंडळींसमोर असं कधीच बोललेलं की बाबा मी पक्षाच्या राज्यामधून मी थांबणार आहे वगैरे असं चर्चा आमच्यापर्यंत तरी नाही आहे. एकंदरीत जी पदं बदलली गेली त्याच्यामुळे कुठेतरी फरक पडू शकतो, फटका होऊ शकतो? पदं आमच्या कार्यक्षेत्रात कुठलीच पदं बदलली गेली नाही. आता जिल्हा प्रमुख सचिन कदमांनी खूप चांगलं काम केलं होतं, परंतु संजयराव कदम देखील एक चांगला सक्षम असा कार्यकर्ता आहे. जरी मध्यंतरी ते राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं असलं तरी सुद्धा एक तळागाळातील सामान्य शिवसैनिक ते जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारकी ह्याच्या विविध पदापर्यंत संजयराव कदम गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांमध्ये रमणारा कार्यकर्ता आहे. खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निकड, कार्यकर्त्यांची कामाची पद्धत माहिती असणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे खूप चांगलं काम संजयराव कदमांच्या माध्यमातून होईल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. चिपळूण संमिश्र मतदारसंघावरती दावा करताय, कशा पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू आहे? चिपळूण संमिश्रमध्ये दावा करताना मी तुम्हाला सांगितलं की मोर्चेबंदी आमची काही आजची नाही आहे. आम्ही गेले 5 वर्ष देखील सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचा आमदार पराजय झाल्यानंतर सुद्धा इथला शिवसेनेचा मी तालुका प्रमुख असेल किंवा अगदी तळागाळातला विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुखपर्यंत सुद्धा कार्यकर्ता त्याच पद्धतीने आज कार्यरत आहे आणि नक्कीच आम्ही मागच्या विधानसभेमधल्या पराजयानंतर आम्ही नक्की त्यातून अनेक गोष्टी घेतल्यात. अनेक गोष्टीमध्ये आम्ही कमी पडलो, तर आम्हाला काय कशा पद्धतीने काम करायला पाहिजे होतं, कोणत्या गोष्टींची कसूर राहिली किंवा कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला आपलं मताधिक्य वाढवण्यासाठी काय काम करायला पाहिजे या पद्धतीने गेले 5 वर्ष आम्ही त्याचा अभ्यास करतोय, त्या दृष्टीने काम करतोय. आता तुम्हाला सांगाल तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एक जी साखळी आहे किंवा जी एक जूट आहे ती एकदम मजबूत अशी आहे आणि त्या पद्धतीने तो कार्यकर्ता स्थानिक लेवलला काम करतोय. तेव्हा मला नक्कीच विजयाची खात्री आहे की या ठिकाणी जर उमेदवारी शिवसेनेला मिळाली तर खूप चांगल्या मतानं शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून येईल याची 100% खात्री मला आहे. पण शेवटचा प्रश्न आहे विनोदजी, एकंदरीत तालुका प्रमुख म्हणजे आमदारच असतो, ती संधी समजा तुम्हाला मिळाली, म्हणजे समजा निवडणूक लढवण्याची संधी समजा तुम्हाला मिळतो, काय कसं आहे, संधी जर मिळाली तर ती कोणाला नको असते, परंतु माझ्यापेक्षा देखील दिग्गज अशी मंडळी जनसेनेचे खूप गेले कित्येक वर्ष काम केलेली मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, अशी मंडळी देखील या ठिकाणी इच्छुक आहेत.
तर त्यामुळे नक्कीच तुमच्या मनामध्ये नेमकं कोण नक्कीच आहे? ते रोहन बने आहे की आज स्पष्टपणे विनोदजी बोला तुमच्या भास्कर जाधव नेमकं कोण तुमच्या मनामध्ये? माझ्या मनामध्ये शिवसैनिक आहे. शिवसैनिकांना न्याय देणारा, शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहणारा आणि संघटना वाढवणारा जो कार्यकर्ता असेल त्याला उमेदवारी मिळणं गरजेचे आहे. आणि मग ती कोणालाही मग उमेदवारी मिळो त्याचं काम 100% करून त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी ही आमची आहे. भास्कर शेठ शेखर निकम अशी लढाई झाली तर काय होईल? मला भास्कर शेठ किंवा शेखर लढाई तर काय होईल असं नाही. मी तुम्हाला मागासून तेच सांगतोय मिसालची की कोणी लढू दे या ठिकाणी शिवसेनेचा विजय नक्की होईल. आणि शेठचं तुम्ही बोलला तर शेठचं ज्या पद्धतीने काम आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीचा विजय प्राप्त करू याची काही शंका नाही. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 8 ते 9 जण इच्छुक असल्याची माहिती उभाटा गटातून मिळते. काय सांगायचं? हां, खूप 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 कार्यकर्ते इच्छुक आहेत विधानसभेसाठी, हे नक्की आहे. एक अशी माहिती आमच्या समोर येते की बड्या नेत्याकडून तुमच्यावरती नाराजीचा सूर दिसू येतो. काय सांगा? माझ्याविषयीचा कोणाचाच वैयक्तिक नाराजी सूर आहे ना? एका बड्या नेत्याकडून, तुमच्याच पक्षातल्या एका बड्या नेत्याकडून नाराजीचा हे सूर तुमच्या माध्यमातून मी ऐकतोय. मी सर्वांबरोबर काम करतोय आणि सगळ्यांचं मार्गदर्शन घेतोय. मला असं कुठं वाटत नाही की कोण माझ्यावर नाराज आहे किंवा त्या पद्धतीने माझ्याशी कोण असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने कुठलं नेते किंवा प्रमुख मंडळी वागतात असं वाटत नाही मला. आपण जर एकंदरीत पाहिलं तर तुम्ही आता मला 7 ते 8 जण इच्छुक आहेत. एकंदरीत तुमचं मताधिक्य किती आहे चिपळूण संघर्षामध्ये? चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या माहितीनुसार आज देखील 71,000 मतं ही ठाम शिवसेनेची आहेत. आणि त्यात आम्ही अधिकची नक्कीच मतं वाढवू शकतो. आपण जर पाहिलं तर आमदार शेखर निकम यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतं का? कारण आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये ते भाजप म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादी असलं ते भाजप आणि शिंदे गटाबरोबर आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य वाटतो का? आणि त्यालाही जोडून असा प्रश्न आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना काय फटका बसू शकतो? शेखर निकम किंवा निकम कुटुंबीय हे खूप गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये असलेलं मातबर कुटुंब आहे किंवा सहकार आणि राजकारणामधलं खूप मोठं नाव असणारं हे कुटुंब आहे. स्वर्गीय निकम साहेब असतील, गोविंदरावजी निकम साहेब असतील, त्यानंतर शेखर सर असतील, हे खूप मोठी माणसं आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे सांगण्याचा मोठा कार्यकर्ता मी नाही आहे. पण एकंदरीत आपण जर पाहिलं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी अल्पसंख्याकांची मतं जी आहेत ती कुठे डिव्हायडेशन होताना दिसून येतं. कारण आपण जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी 19,000 मताधिक्य लोकसभेला घेतलेला आहे. त्यामुळे कुठेतरी हा फटका बसलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर महायुतीच्या उमेदवार कुठेतरी फटका बसला आहे चिपळूण संघर्ष मतदारसंघामध्ये. त्याचाच प्लस पॉईंट तुम्हाला होऊ शकतो. काय वाटतं? नाही, कसं आहे की जसं एक वोट बँक राष्ट्रवादीची जर तुम्ही पाहिली किंवा काँग्रेसची जी वोट बँक पूर्वीपासून आहे त्यामध्ये मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे किंवा मागासवर्गीय म्हणजे आरक्षणामधला जो मतदार आहे तो आजपर्यंत अनेक वेळा आपण जर पाहिलं तर तो राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला आहे. तो मतदार नक्कीच मला मागच्या आपण लोकसभेमध्ये असेल किंवा यानंतर जर तुम्ही त्यांची भूमिका जर पाहिली या मतदारांची तर तो मतदार जो अजित पवार गटाची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्यापासून दुरावलेला हे निश्चित आहे. कारण की तो जो मतदार आहे तो ज्या पद्धतीने भाजप या देशामध्ये किंवा राज्यामध्ये सत्ता असताना जे काही अल्पसंख्याकांशी वागते किंवा इतर समाजांशी वागते किंवा अन्य समाजांशी ज्या पद्धतीची वागणूक या भाजपाची आहे त्यामुळे भाजपचा तिरस्कार करणारा तो एक मतदार आहे. आणि तो नक्कीच तो मतदार ह्या सर्व गोष्टींमध्ये सर्वांपासून दूर गेला हे नक्की आहे. कुठेतरी सर्वांना फटका बसेल असं वाटतं. शेवटी प्रत्येक निवडणूक वेगळी असते, प्रत्येक निवडणुकीची गणित वेगळी असते, प्रत्येकाची गणित वेगळी असतात. त्यामुळं कशा पद्धतीने असेल ते येणारा काळच सांगेल. पण मला खात्री आहे की यावेळेला आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार हा चांगल्या मताधिक्यानं विजयी होईल. कोणाचा? सेनेचा? मी जर बोललो महाविकास आघाडीचा. जरी सेनेचा उमेदवार जरी असला तरी तो महाविकास आघाडीहून लढणार आहे किंवा इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार जरी आला तरी तो महाविकास आघाडीहून लढणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.